नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जनाकारणे देवलीलावतारी बहुता परी आदरे वेशधारी तया नेणती ते जनी पापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. समर्थांनी श्लोक क्रमांक 116 ते 125 मध्ये नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी हा चरण घेऊन आपल्याला भक्तांच्या हाकेला देव प्रतिसाद देतो, तो त्याची उपेक्षा करीत नाही, हे वेगवेगळी उदाहरणे देऊन सांगितले आहे. तसेच सद्धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी, सद्धर्माच्या रक्षणासाठी व दुर्जनांचा नाश करण्यासाठी प्रत्येक युगात भगवान अवतार घेतच राहतो व कलियुगाच्या शेवटी 10वा कल्की अवतार होणार आहे, हेही ते पुराणांच्या आधारे आपल्याला सांगतायत. या 126व्या श्लोकातही समर्थ आपल्याला सांगतात की जरी भगवंत निर्गुण निराकार असा चैतन्य स्वरूप असला तरीही सामान्य माणसांसाठी देव वेगवेगळे अवतार घेतो व आपल्या लीला दाखवतो. केवळ करंगळीवर तो गोवर्धन पर्वत उचलतो, तर कधी 7व्या वर्षी कालिया नागाचे गर्भहरण करतो, कधी पृथ्वीला पाताळातून वर काढतो, तर कधी समुद्र मंथनासाठी कासवाचे रूप घेतो, कधी राम होऊन अहिल्याचा उद्धार करतो, तर कधी रावणाचा सर्वनाश करून सर्व देवांना बंदिवासातून सोडवतो, कधी कृष्ण होऊन 16 सहस्त्र नारींची सुटका करतो, तर कधी द्रौपदीचीही लाज राखतो. सुदाम्याचे पोहेही हाच आवडीने खातो, तर गोकुळातील गवळणींचे दूध दही हात चोरून खातो. अशा नाना लीला भगवंत आपल्या भक्तांसाठी करीत असतो. सर्व जनांसाठी तो वेगवेगळे वेशही धारण करतो. कधी मत्स्यावतारात, कधी कासव अवतारात, कधी बटूच्या वेशात, तर कधी वराह अवतारातही हाच जन्म घेतो. संन्याशाची वस्त्रे धारण करून हाच 14 वर्ष वनवास भोगतो व सती अहिल्येचा उद्धार करतो. तर श्रीकृष्णाच्या अवतारात येणारा तो हाच परमात्मा आहे. ह्या सर्व लीला तो आपल्या भक्तांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी करीत असतो. इतरांपुढे आदर्श निर्माण व्हावा म्हणून तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातही अडकतो. म्हणजेच स्वतः निर्गुण निराकार असूनही केवळ भक्तांसाठी सगुण रूप धारण घेतो. परंतु पापीजन त्याला जाणत नाही, त्यांना ते समजत नाही, ते भगवंतांना ओळखतच नाही. त्यांचे सत्य स्वरूप समजून न घेता केवळ अहंपणामध्ये वावरतात. अशी माणसे दुरात्मे असतात. समर्थांनी त्यांना दुरात्मे, महानष्ट, चांडाळ, पापी अशी विशेषणे वापरली आहेत. भगवंताला जाणून घेणे तोच आपला रक्षणकर्ता आहे, तारणहार आहे. या संसाररूपी तापातून तोच आपली मुक्तता करू शकेल, हे आपण समजून घेतले पाहिजे. हेच समर्थांना सांगायचे आहे. केवळ अज्ञानापोटी, अहंकारापोटी, षड्रिपूंच्या सहवासामुळे दुर्जन, दुरात्मे त्याच्या भक्तीला मुकतात. हेच समर्थांनी सांगितले आहे. त्यापासून आपण बोध घेतला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.